आज परभणीहून आमचे प्रगतिशील शेतकरी आपल्या हरभरा वाणाला भेट द्यायला आलेले आहेत. तर त्यांना हा हरभरा वाण पुसा मानव हा कृषी अनुसंधान केंद्र दिल्ली यांचा संशोधित वाण आहे आणि 2021 साली तो तयार झालेला आहे. त्याचा नंबर आहे 20-211 आणि हा हरभरा वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे मर रोगाला प्रतिबंधक आहे आणि कमी पाण्यात येतो, उंची जास्त आहे, मेकॅनिकल हार्वेस्टिंग आपल्याला ते कट करता येतं. खाली 6 इंचापर्यंत त्याला मालच नसतो आणि वरती भरपूर माल लागतो आणि उत्पादकतेच्या आणि पिरियड आहे त्याचा 110 दिवसामध्ये हा तयार होऊन जातो. उंची चांगली, मर रोगाला प्रतिकारक आणि परंपरागत पद्धतीपेक्षा वेगळा एक व्हरायटी आपल्याला चांगले उत्पादन देणारी आपल्याला महाराष्ट्रासाठी मिळालेली आहे. त्यामुळं हे बघून सर्वांना वेगळ्या वाणाचं वैशिष्ट्य कसं हे कळलेलं आहे. यावर आपले आलेले पाहुणे प्रतिक्रिया देतील. हा वाण खूपच चांगला आहे आणि जमिनीपासून याला 6 इंचावर घाटे लागतात आणि घाट्याची संख्यासुद्धा भरपूर असल्यामुळं आणि काही काही घाट्यामध्ये 2 किंवा 3 दाणे आहेत आणि उंची भरपूर आहे. 2 फूट उंची 2 फूट आहे. हार्वेस्टिंगला एकदम व्यवस्थित. हार्वेस्टिंगला खूप चांगला आहे. फुटव्यांची संख्या भरपूर फुटव्याची संख्या भरपूर आहे. आणि सध्या आम्ही प्लॉटमध्ये असल्यामुळे हा. आणि डेमो समोरासमोर पाहत डेमो आहोत. प्लॉट या प्लॉटला कुठलेही खत वगैरे न देता इतका जोरदार आलेला आहे. रासायनिक खत वापरले. रासायनिक खताचा एक दाणाही नाही या हरभऱ्याला. बेडवर लावल्यावर याच्यापेक्षा डबल उत्पन्न मिळू शकते. स्प्रिंकलरनं याला जीवामृत दिलेलं आहे. हा. माझी हा, प्रतिक्रिया. द्या. नमस्कार, मी पंडित थोरात, भाजीपाला उत्पादक शेतकरी. हा वाण मला खूप सुंदर वाटला. सरांनी सांगितलं की बाबा हे सोयाबीनच्या रानाला खत नाही, काय नाही, डायरेक्ट ट्रॅक्टरने पेरणी केलेली. हा पुस्साचा वाण आहे दिल्लीचा. पण माझ्यासारख्या भाजीपाला शेतकऱ्यासाठी खूप चांगले, का तर ओला टाळ जर विकला सक्रातीच्या पिरियडमध्ये किंवा मध्यंतरी असा किलोनं, तर हे 50 रुपये किलो वल्ला बी जाऊ द्या, 40 रुपये 50 रुपये याचे खूप पैसे होतात. हा खाला बी गोड आहे, म्हणजे असं नाही की उघरट आहे, अशातला भाग नाही. आणि घाट्याची संख्या जास्त आहे. घेणारा माणूस बी याच्याकडे बघून सहज 10 रुपये पाव म्हणजे 40-50 रुपये किलो आरामशीर घेऊ शकतो. जर हा वाळून करण्यापेक्षा जर माझ्यासारखा शेतकरी जर भाजीपाला विकणार आहे, त्यांना असा कच्चा बी जर शहरात नेऊन विकला तर याचे माझा अंदाज आहे खूप मुबलक पैसे होतात. आणि ज्यांना हरभरे करायचे त्यांच्यासाठी हार्वेस्टिंगसाठी चांगले, वरून खालून 6 इंच याला मालत नाही, हार्वेस्टिंगसाठी चांगलं आहे, माल चांगला आहे, खताची गरज नाही जास्त याला, सरांनी तर टाकलाच नाही म्हणायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बेडवर केला तर मग तर आणखीन याचा रिझल्ट खूप छान आहे. तरी शेतकऱ्यांनी पेरणीला कमी लागतं. हां, पेरणीला बियाणं फक्त 10 किलो लागते एकरी. एकरी. त्याच्यामुळे सर्वांनी याची विचार करून दये सरांच्या संपर्कात राहून पुढच्या वर्षी कसं जास्त याला वाढीता येईल, आपल्या भागात प्रसार करता येईल. हां, बियाणं तर त्यांच्यापाशी आहेत. आता आपल्याला काही पुसाला जायची गरज नाही, काही नाही, बियाणं अवेलेबल आहे आपल्या मानव तालुक्यातच. त्याच्यामुळं सरांच्या संपर्कात राहून सर्वांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे.